रुग्णालयासंदर्भातील चौकशी अंती समितीचे 4 निष्कर्ष। रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातनं दिशाभूल करणारी तक्रार, तर जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नसल्याचाही दावा। आमदार अमित गोरखेंचे पीए सुशांत भिसेंच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं रुग्णाला ॲडमिट करण्यासाठी 10 लाखांची मागणी केल्याचा भिसे कुटुंबियांचा आरोप। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर शिवसेना काँग्रेससह विविध संघटना आक्रमक। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला काळं फासलं। रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा चिल्लर फेकली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले। धर्मादाय आयुक्त रुग्णालयात आरोग्य दूत नेमणार। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला वार्षिक 1 रुपया भाडेपट्ट्यानं राज्य सरकारकडून जमीन। एवढं सगळं दिल्यावर सुद्धा हे रुग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नाही। जितेंद्र आव्हाडांची टीका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना गंभीर, दोषींवर कडक कारवाई करणार। कर्मचाऱ्यांची मुघलशाही सहन करणार नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। तनिषा भिसेंचा मृत्यू हा एक सिस्टम अलर्ट, तर खासगी रुग्णालयांच्या मनमानीला आळा घालणं अत्यावश्यक। दोषींवर कठोर कारवाई करा, सुनेत्रा पवारांची मागणी। खोक्या भोसलेच्या अंगावर वळ उठल्याचे फोटो व्हायरल। बीडमध्ये वनविभागाच्या कोठडीत खोक्या भोसलेला मारहाण। वकिलांचा दावा, तर मारहाणीच्या दाव्यानंतर खोक्या भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडीत। नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, तर विहिरीत बुडून 7 ते 8 महिलांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं 5 लाखांची मदत जाहीर। हेल्मेट न घातल्यामुळे कारवाईसाठी रोखल्याच्या रागातनं ठाण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण। व्हिडिओ व्हायरल, आरोपीची मानसिक स्थिती बिघडलेली, कुटुंबियांचा दावा।